आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी तालुक्यातील बेलापूर जवळील चांदेगाव येथील भांड वस्ती इथे धनंजय सखाहरी भांड या 38 वर्षीय अविवाहित तरुणानं 1 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धनंजय सखाहरी भांड हे राहुरी तालुक्यातील बेलापूर जवळील चांदेगाव इथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. धनंजय भांड आणि त्यांचे कुटुंबीय रोजच्या प्रमाणे 31 मार्च रोजी रात्री जेवण करून झोपी गेले होते. मात्र 1 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास धनंजय भांड हे घरामधील पडवीमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. सकाळी आई भीमाबाई भांड या पडवीमध्ये गेल्या असता त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी आरडाओरडा करत कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान चांदेगाव येथील पोलीस पाटील संतोष खर्डे यांच्यासह बाबासाहेब भांड, शरद भांड, बाबू भांड, मयूर कुठुळे, संदीप भांड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि राहुरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धनंजय भांड यांना तपासून मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धनंजय भांड यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री अंदाजे 3च्या सुमारास घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. धनंजय भांड यांच्या पश्चात आई, वडील आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. घटनेमुळे चांदेगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.